हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला फोन येत आहे कारण की मागील 5 ते 6 दिवस झाले आणि आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये उन्हाचा कडाका हे जोरदार पाहायला मिळत आहे. बरोबर आ आहे. आणि आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारण्यात येत आहे, की सर पाऊस नेमका कधी सक्रिय होणार? म्हणजे आमच्या भागामध्ये पाऊस कधी येणार? असे शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे प्रश्न आहेत. तर काय राहणार सर आता पुढील अंदाज? पुढचा अंदाज असा आहे, की आजपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. हो, स्थानिक स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झाली. आज सातारा जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, हो. अगदी बीड तालुक्यामध्ये सुद्धा आज पावसाची हजेरी लागलेली आहे. हां, हां, हां. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आहे. आज जवळपास 5 ते 7 जिल्ह्यामध्ये हां. आज पावसाने सुरुवात केलेली आहे स्थानिक स्वरूपामध्ये. हो. यापुढे जवळपास 20 तारखेपर्यंत स्थानिक स्वरूपाचा पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार आहे. हां, हां. परंतु हा सर्वदूर नाही, काही भागात असणार आहे. जिथे जिथे हो, वातावरण तयार होईल, स्थानिक पोषकता हो, त्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. हो. मात्र जो काही 6-7 दिवस हं. हे 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. शेतकरी हवालदिल झाला होता. हो. त्याला असं वाटलं की आता पाऊस गेला आणि बरोबर. अनेक लोक एल निनोच्या बेसवर दुष्काळाची चर्चा करतात. त्यामुळे शेतकऱ्याला भीती वाटते की आपण एवढं भांडवल गुंतवलेलं आहे बरोबर सर. आणि जर दुष्काळ पडला तर काय होईल? हो, तर त्या भीतीपासून शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन की भीती बाळगू नका. शेवटी जो काही परिस्थिती निर्माण होईल त्याला तोंड आपल्याला द्यावं लागतं. हो, दुष्काळ यापूर्वी पडले होते आणि जरी आता दुष्काळाची परिस्थिती काही भागात निर्माण झाली हो. तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. बरोबर. त्यामुळे आज काही भागात पाऊस पडलाय, उद्या काही भागात पडेल आणि अशा 4-5 दिवस सातत्याने वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि जुलै महिना असा असतो, जुलैला एक पॅटर्न आहे. हो. जुलै महिन्यामध्ये हा कोकण किनारपट्टीला आणि पूर्व विदर्भात पाऊस पडत असतो. हां, हां. ज्या वर्षी मान्सून स्ट्रॉंग असतो, हो. यावर्षी मान्सून वीक आहे. बरोबर. आणि वीक मान्सूनमध्ये कोकण किनारपट्टीलाही पाऊस कमी आहे, पूर्व विदर्भातही पाऊस कमी आहे हो, आणि दोन्हीकडे पाऊस कमी असल्यामुळे हलक्या आषाढ पाळ्या हो. किंवा सरी सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात होताना दिसत नाही. बरोबर सर. आणि याचं कारण वीक मान्सून आहे, कमजोर मान्सून आहे. हो, त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं की जे काही आपल्या पदरात पडेल ते निसर्गाने दिलेलं समजायचं, त्यात समाधान मानायचं. आता आपल्याला फार अपेक्षा निसर्गाकडून ठेवून चालणार नाही यावर्षी. नाही बरोबर. तरी देखील आपल्याला 27-28 तारखेला एनजीओ फेज आपल्या हिंदी महासागरात येत असल्यामुळे हो. त्यानंतर पुन्हा शेवटचे 3 दिवस जुलैचे हां. आणि पहिल्या आठवड्याचे काही दिवस ऑगस्टचे हो. आता छान पाऊस होणार आहे. हां, हां, हां. महाराष्ट्रामध्ये होणार आहे, संपूर्ण देशात होणार आहे. हो. आणि जसा जुलै महिन्याचा पहिला आठवडा आपल्याला दणक्यात पाऊस झाला, हां. तसाच पाऊस आपल्याला संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळणार आहे. हो. त्याच्यामुळे जसं आपल्याला जुलैतल्या पहिल्या आठवड्याने बहुतांश दुष्काळ माहीत केला, म्हणजे कमजोर, म्हणजे त्याची तीव्रता कमी केली. बरोबर सर. तसाच ऑगस्टचा पहिला आठवडा आणि शेवटचे 2-3 दिवस जुलैचे देखील हो. भारतातला दुष्काळ कमजोर करतील. बरोबर. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये चांगले नदींना पूर येणारे पाऊस होणार आहे. हो. महाराष्ट्राच्याही काही भागात त्याचा परिणाम होईल. हो. आणि पहिली गोष्ट जुलैमध्ये हां. कमी दाब हे उत्तरेकडून जातं हां, हां, हां. आणि त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात पाऊस कमी होतो. हो. परंतु जसं ऑगस्टचा 15 ऑगस्ट पर्यंतचा कालावधीनंतर जे पण कमी दाब बनतात ते विशाखापट्टणमच्या दरम्यान बनतात हो. आणि ते महाराष्ट्रावर येतात. बरोबर. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो पाऊस येण्याची शक्यता असते ती 15 ऑगस्ट नंतर जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत असते. हां. म्हणजे हा जवळपास 2 महिन्याचा कालावधी आहे हो. आणि ह्या 2 महिन्याच्या कालावधीतच आपल्याला पाऊस होतो बरोबर. महाराष्ट्रामध्ये. त्याला आपण कोणी ईशान्य मान्सूनचा पूर्वकाळ समजतात, त्याला कोणी परतीचा पाऊस म्हणतं. हो. आणि एल निनोच्या वर्षामध्ये एक वैशिष्ट्य असतं की कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी होत असते हो. आणि बरोबर ती सर. अतिवृष्टी आपण जुलैमध्ये बघितली, ती आपल्याला थोडेफार ऑगस्टमध्ये बघायला मिळेल. हो. आणि त्यानंतर आपल्याला ईशान्य मान्सून जो असतो, हां. जो जनरली बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतामध्ये, हां, हां. मग यामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ किंवा रायलसीमा, अगदी इकडे कर्नाटकपर्यंत किंवा तेलंगणापर्यंत पाऊस येत असतो तो. हो. तर या वर्षीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला अगदी नोव्हेंबर हं. पर्यंत पाऊस चालू राहणार आहे आणि तो पाऊस हा ईशान्य मान्सूनचा असणार आहे. हो. आणि ईशान्य मान्सून एल निनोच्या वर्षामध्ये अतिशय स्ट्रॉंग असतो. हो. बरोबर सर.
त्यामुळे परतीचा पाऊसही त्याचाच अर्थ आहे आणि मग परतीचा पाऊसही चांगला होण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला परतीचा पाऊस चांगला कुठे होईल? दक्षिण मराठवाडा, हो. विदर्भ हां. आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण हो. या विभागात परतीचा पाऊस चांगला होणार आहे मध्य महाराष्ट्रापर्यंत, हो. मराठवाड्यापर्यंत. हो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. बरोबर. मात्र एवढंच सर आहे की तुम्हाला पिकांना वेळेला पाऊस न झाल्यामुळे हो. काही ठिकाणी पिकं करपण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही, हो. काही ठिकाणी खरीप साधणार देखील नाही. बरोबर. तर त्यांना रब्बीची पिकं साधू शकतात. हो. त्यामुळं या वर्षीचं वर्ष हे समाधानकारक पिकांचं नाही. नाही. 50 ते 60% पिकं साधतील. हो. 40% भाग महाराष्ट्राचा हा नापीक राहण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. हां, 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 हां. त्यामुळं आपल्याला त्रास होईल हे गृहीत धरून हे वर्षाकडे बघायचं. हो, बरोबर सर. मात्र सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे आपल्याला प्रश्न येणार आहे, की 16 ते 20 दरम्याननी पाऊस सर्वदूर राहू शकतो का? 16 ते नाही 20 राहू दिवस. शकत. सर्वदूर नाही हा पाऊस. हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे. हो का? मात्र सर तो जिथे वातावरण तयार होईल तिथेच पडणार आहे. हो का? मात्र हा पाऊस भाग बदलत राहणार समजा. हो, भाग बदलत पडत राहणार तो. हो, मात्र 21 पासून पुढे मग पाऊस कसा राहणार सर? 21 पासून पुढेही पाऊस कमीच आहे महाराष्ट्रामध्ये. भारतामध्ये पाऊस वाढणार आहे. हो का? कारण कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान पर्यंत जाणार आहे. हां, हां, त्या हां. भागात पाऊस वाढेल उत्तरेला, उत्तर भारतामध्ये, हो, हो. पूर्व भारतामध्ये. पण ते महाराष्ट्रात थोडा कमीच असेल, पण स्थानिक स्वरूपाचा पाऊस चालूच राहील. हो, बरोबर सर. मात्र सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येणार, की एम-जी-ओ म्हणजे काय? एमजू हे विश्ववृत्ताच्या आजूबाजूने एक ढगांचा गुच्छ म्हणू त्याला किंवा एक ढगांचा एक मोठा प्रभाव असतो, हां, हां, हां. बाष्पयुक्त ढगांचा, आणि तो हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामध्ये सारखा फिरत असतो. हो. आणि जेव्हा जेव्हा तो ज्या भागात असेल त्या ठिकाणी कमी दाब, चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती निर्माण होत असते. हो, हो. आता सध्या तो पॅसिफिक महासागरात आहे हां. आणि त्यामुळे प्रशांत महासागरामध्ये आपल्याला सध्या कमी दाब आणि वादळं तयार होताना दिसतात. हो, बरोबर. हिंदी महासागर शांत आहे. हो. तेव्हा तो हिंदी महासागरात येईल 27-28 जुलैपासून हां. साधारण 10 ऑगस्ट पर्यंत. हां, हां. तर त्या काळात थोडेफार आपल्याला चक्राकार स्थिती वगैरे हां. बंगालच्या उपसागरात सुद्धा किंवा थोडाफार गोव्याच्या आजूबाजूने अरबी समुद्रात देखील तयार होताना दिसू शकतात. हो, बरोबर. बरोबर सर. मात्र सर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आपल्याला जो हे भाग बदलत पाऊस दिसत आहे, तर मग शेतकऱ्यांनी आता पिकाला पाणी द्यायला पाहिजे का? ज्यांच्याकडे ज्याच्याकडे पाणी पाण्याची उपलब्ध आहे हो. त्यांनी पाणी दिलंच पाहिजे. हो, हो. पिकं जर त्यांच्याकडे पाणी उपलब्ध त्यांनी वाचवली पाहिजेत, कारण पिकांना जीवदान देणारा जरी पाऊस होत असता तो सगळ्या भागात नाहीये. हो, बरोबर सर. जे भाग सुटणार आहेत त्या भागातील शेतकऱ्यांनी जर पाणी उपलब्ध असेल तर त्यांनी पाणी देऊन पिकं वाचवली पाहिजे. बरोबर, बरोबर सर. मात्र सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला असं विचारण्यात येतं, की सरांचं मेन चॅनल कोणतं आहे? तुमच्या मेन चॅनल विषयी शेतकऱ्यांना सांगावे सर तुम्ही. शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मेन चॅनल आहे आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचा माझा दुसरा चॅनल. हो. दोन्ही चॅनलवरून मी माझा आधार देत असतो. शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर सकाळ संध्याकाळ माझा व्हिडिओ प्रसिद्ध होतो. तर डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग चॅनलवर माझा केवळ आठवड्यातून एकदा रविवारी माझा व्हिडिओ पब्लिश होतो. हो, बरोबर सर. त्यामुळे हे चॅनल देखील शेतकऱ्यांनी आपल्या जवळ ठेवावे हो. आणि अनुभव घ्यावा आपल्या अंदाजाचा, की त्यांना कशा पद्धतीने अंदाजाचे रिझल्ट मिळत आहेत. बरोबर. कारण अनुभवाशिवाय शेतकऱ्यांना कळणार नाही. हो. कारण आता सध्या पैशाला पासरी भरपूर हवामान अभ्यासक तयार झालेत आणि त्यांच्या पद्धतीने ते अंदाज देत असतात. हां, हां. त्यामुळं ज्याला जो आवडेल तो अंदाज त्यांनी बघावा, परंतु अगोदर शेतकऱ्यांनी सुद्धा हवामान साक्षर होणं गरजेचं आहे. हो. कारण त्याच्यातून योग्य अंदाज कोणाचा आहे त्यांना शोधता येईल. हो, बरोबर सर. नक्की सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.